इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग्स ऑफ वशेपूर म्हणतो ना, मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर, तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघावं. 300 आहे ना, 100 मानलो, अजूनही ठाम आहे. 15 JCB आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे, भारी. ते तुम्हाला 15 वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो. कस काय राहतो तो, कशासाठी राहतो तो? करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे. भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लफड्यात आहे. भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको, मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात भास्कर केंद्रेचे नाव माझ्याकडे आलंय. खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे. ते काय सांगायला, खोट्या नोटा सुद्धा परळी म्हणजे उन्हे तिथे काय, उन्हे तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये. सगळे जे माग फार डेंजर प्रकरण झालं ना, ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे, त्याच्यात कोण होतं? भास्कर केंद्रेच होता. तपास अधिकारी हे ते. अरे गर्भपात केलेले, गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही? PCPNDTचे ऍक्ट नंतर दाखल झाले. अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही? मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना. भास्कर केंद्रे काय संत तुकाराम आहे का सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही? होऊन जाऊ द्या ना तपासणी, यांच्याकडे किती पैसे आहेत ते. हे जे भास्कर केंद्रे, सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा, आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही. OACBच्या ओपन चौकशा करणार आहेत. यांचं भास्कर केंद्रेचे तर ED लावावं लागल. भास्कर केंद्रे लय मोठा माणूस आहे, बारीक नाही. 15 वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणल्यावर काय सोपा माणूस आहे का? हे बघा, अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं, मीडियाला बोललोय. बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना. व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं की रुमाल काढते, तेच आहेत हे. बाकीच्या पोलिसी वेशात नाही, ते बिगर ह्याच्यात. आणि एवढे हुशार नसतील बहुतेक, मोबाईल बाजूकडे ठेवले असते. उघड दिसतं सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे. उघड आहेत ते. तुम्ही कशाला सावाचा आव आणताय? आणि आता LCB ला येऊन बसला. LCB सचिन सानपच चालवतो वाटत. आणि बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका, मोठमोठाले आका बागा. हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत, हे तर जाणारच आहेत. हे यांची तक्रारी केल्यावर हे का राहणारच काय? हे सस्पेंड होतील. आणि माझं म्हणणं आहे, इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग्स ऑफ काय म्हणतात ते, वशेपूर म्हणतो ना, मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर, तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघावं. मी नाही त्यातली, असं हे एवढं सांगण्याची काय गरज नाही. तुम्ही सगळ्याच ह्याच्यात आहेत.